आपलाय काय नेमकी संकल्पना काय? संकल्पना अशी आहे की माननीय महापौरांनी सांगितलं की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पुणे शहरात खड्डे कमी आहेत. पण आपण पाहिलं असेल तर पुणे शहरातला एकही रस्ता असा तुम्हाला पाहायला मिळणार नाही ज्या रस्त्यावरती खड्डे नाहीत. आणि महापौरांचं स्टेटमेंट हे अतिशय हास्यास्पद आहे. आज ज्या ठिकाणी आम्ही केक कापलेला आहे हे खड्डे जवळपास गेली वर्षभर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही, स्थानिक नगरसेवकांचं लक्ष नाही, महापौरांचं लक्ष नाही. म्हणून त्या खड्ड्यांचा वाढदिवस म्हणून आज या ठिकाणी बालगुडींच्या संकल्पनेतून आम्ही केक कापण्याचा उपक्रम या ठिकाणी केलाय. आणि हा राहिलेला केक आता आम्ही माननीय महापौरांना देणार आहोत. तो पाहून तरी त्यांना काहीतरी सुबुद्धी सुचेल आणि शहरातले रस्त्याचे खड्डे दुरुस्त करतील. हो, गोटे खेळलो ना. आता करणार काय खड्ड्यामध्ये, दुसरं काय करणार? खड्ड्यामध्ये गाडी पडून मणके मोडण्यापेक्षा गोट्या खेळलेलं वाईट नाही. कोट्यावधींच्या निविदा निघतात, दावा केला जातो शहरात खड्डे नाहीयेत आणि प्रत्यक्षात पाहिलं तर खड्डे प्रशासन दुर्लक्ष करते. आणि खड्ड्याच्या निविदा काढल्या जातात त्याच्या पाठीमध्ये फक्त टक्केवारी आहे. परवात माननीय महापौरांनी 45 कोटींची रस्त्याची निविदा कॅन्सल केली. याच्यावरून लक्षात घ्या, महापौरांच्या दालनामध्ये ठेकेदार बंगल्यावर ठेकेदार आणखी पदाधिकारी यांच्यामध्ये वादविवाद होतात टक्केवारीवरून. आपण पाहतोय गेले अनेक महिने म्हणजे वास्तविक पाहता पावसाळ्यामध्ये कुणालाही खोदायची परवानगी देत नाही महानगरपालिका. हा पहिल्यापासूनचा अलिखित नियम आहे. परंतु यावर्षी परवानग्या दिल्या पावसाळ्यामध्ये कंपन्यांना, चॅनल्सला वगैरे, आणि त्यामुळं पुण्यामध्ये प्रचंड खड्डे झालेले आहेत. हे प्रतिकात्मक आहे. पुणेकरांचे अनेक जणांचे जीव गेले खड्ड्यात पडून किंवा स्कूटरमुळं लोकांच्या कंबर गेलेले आहेत. हा अत्यंत भयानक प्रकार आहे. आणि महापौर म्हणतात पुण्यात खड्डे कमी आहेत. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता पुणेकरांमध्ये. पुणेकरांच्या टॅक्स मधनं पैसे जातात आणि त्याचा फायदा ठेकेदारांना होतो. करोडो रुपये खर्च करून निविदा जाहीर होतात, मात्र अनेक ठिकाणी खड्डे बुजवलेले असतात, ते पुन्हा काढले जातात. आता आपण पाहतो हा वाढदिवस त्याकरताच केलाय की दरवर्षी या ठिकाणी सारसबाग, टिळक रोड हे प्रत्येक वर्षी खड्डे पडतात. म्हणून आपण खड्ड्यांचा वाढदिवस, शेवटचा वाढदिवस असावा अशी अपेक्षा आहे का? अशी अपेक्षा आहे. आणि प्रार्थना आहे गणपती बाप्पाला. आजपासून श्रावण चालू झालाय, त्यामुळं माझी प्रार्थना आहे परमेश्वराला. दरवर्षी खड्डे होतात, तुमचं काय मत आहे? तुम्ही वाढदिवस साजरा करतात? हो, दरवर्षी त्यांना लक्षात नसेल की तुम्ही सगळ्यांनी सिंहगड रोडला त्या राहतात अशी माझी माहिती आहे, तिथलं निवडून आलेलं आहे. तर महापौर साहेबांनी सिंहगड रोडच्या बी खड्ड्यांसंदर्भात लक्ष घालावं. पुणे शहरातच नाही, तुमच्या घरापासून खड्डे होते आता मागच्या आठवड्यापासून. आता खड्डे बुजले नाहीत तर केक खाऊ घालायची वेळ अधिकाऱ्यांवर पण आली आहे का? खड्डे जर बुजले नाही गणपतीच्या आतमध्ये, ते दरवर्षी आमच्या गणपती मंडळांना दरवर्षी पत्र देतात की गणपतीच्या मांडवामुळे खड्डे करू नका. पण आता जर ते खड्डे बुजवले नाहीत गणपतीच्या अगोदर, तर वेळ प्रसंगी संबंधित खाते प्रमुखाला केक खायला घालत आता विट्टी दांडू खेळून झालं, गोट्या खेळून झालं. आता पुढच्या काळात जर खड्डे पडले तर आपण दिलवर खेळू.